म्हणून मी आता पोलिसांना मागणी करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे एक तर याचा फॉरेन्सिक तपास व्हावा, याचं व्हेरिफिकेशन व्हावं आणि 2014 पासून नाही 2009 पासून सिद्धेश शिरसाट आणि वैभव नाईक आणि त्यांच्या जवळचे जेवढे सहकारी आहेत त्यांचे सीडीआर चेक व्हावे. त्याच्यामध्ये पोलिसांना वाटतं आमचे करावे तर आमचेही करावे. चला, कारण का मी मुद्दामून 2009 का बोललो, कारण का मी खासदार होतो 2009 ते 14. जर कोणाला वाटत असेल नाही हा स्वतःच झाकून करतोय तर चला 2009 पासून करा, सगळ्यांचे सीडीआर चेक करा. 2010 पासून किंवा 2009 पासून ते आतापर्यंत जोपर्यंत हे सगळं घडत होतं, कोणाच्या प्रोटेक्शन खाली सिद्धेश शिरसाट होता हे आता पोलिसांवर पूर्ण जबाबदारी येऊन थांबलेली आहे. मागच्या 10 वर्षामध्ये आता हे पुरावे अजून निघणार. मी काय याच्यावर थांबणार नाही. आता मीच या केसच्या मागे लागणार आणि आंदोलन करायचं झालं ना, मीच आंदोलन करीन की आता मला खरा आरोपी याच्यातला सापडला गेलाच पाहिजे, पोलिसांनी तो शोधलाच पाहिजे. आणि जर वैभव नाईकांना असं वाटतंय की कोणाला तरी पुढे करून मीडियाला दुसऱ्यावर आरोप करून जर ह्याच्यातून माझा कुठेतरी लपता येईल, मला कुठेतरी लपता येईल, असं वैभव नाईक तुम्हाला लपता येणार नाही. तुमची पापं तुम्हाला इथेच फेडावी लागणार आणि तुम्हाला फेडायला लावणार. तुम्हाला ह्या बिडवळकरच्या केसमध्ये सुट्टी नाही, तुम्हाला जेलच. तुम्ही जे चित्र रंगवताय, तुम्ही जे लपवताय, हे आता सगळं जनतेसमोर मी उघडून ठेवलेलं आहे. आता पोलिसांवर आहे आणि पोलिसांच्या पुढच्या कारवाईवर आहे की 2 वर्षापासून वैभव नाईकांना जर हा विषय माहित होता दबक्या आवाजात, जे ते स्वतःच्या स्टेटमेंटमध्ये म्हणतायत, माझं स्टेटमेंट नाही, तर आता पोलिसांची इन्क्वायरी कुठल्या दिशेने जावी हे आता पोलिसांनी ठरवावं. तो माझा काम, ते माझं काम नाही. पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये 100% वैभव नाईकांचा हात आहे. त्यांना माहित नाही असं होऊच शकत नाही. आणि म्हणून पोलिसांनी जे कोण त्यांना वाटत असतील आमच्यातले 2-5 जण असतील तर त्यांनाही उचला, त्यांनाही सोडू नका. या जिल्ह्यामध्ये जे मागच्या 10 वर्षामध्ये घडलं ते पुढे घडणार नाही. क्रिमिनलला इकडे थारा देणार नाही, कोणालाही प्रोटेक्शन देणार नाही इलिगल काम करणाऱ्याला. आणि म्हणून जे दुखणं आहे वैभव नाईकांचं ते मला कळतंय. अचानकपणे 2 नंबरचं इन्कम थांबलं, हे सगळे सांभाळायचे त्यांना. आता ते थांबलं असल्यामुळे आता ते हे सगळे जे काय आरोप करतायत ना, ते सगळे आरोप हे कसे खोटे आहेत हे तुमच्या समोर मी ठेवलं. हे कुठेही पोलिसांनी मला बोलवलं, त्यांच्याकडे स्टेटमेंट द्यायला मी तयार आहे, हे सगळे एव्हिडन्स मी त्यांना द्यायला तयार आहे. पण पोलिसांनी आता जसं ते बॉडी शोधतायत, अजून बॉडी मिळाली का नाही मला माहित नाही, कदाचित मिळाली नाही, पण जर बॉडी शोधायची असेल तर वैभव नाईकांना ते त्यांनी उचललं पाहिजे आणि वैभव नाईकांची ते इंट्रोगेशन करून त्यांना ती माहिती त्यांच्याकडून ती सगळी काढली पाहिजे. आपल्याला काय ह्या विषयावर बोलायचं असेल, विचारायचं असेल, विचारा. साहेब, वैभव नाईक असं म्हणतात सत्तास्थानं तुमच्याकडे आहेत, पालकमंत्री तुमचे आहेत, खासदार तुमचे आहेत, आमदार तुमचे आहेत, मला एकदा पोलीस स्टेशनमध्ये घ्या आणि माझी चौकशी करा, असं वैभव नाईक म्हणतात. मी तुम्हाला काय म्हणतो, त्यांची होणारच आहे, ते त्यांनी सांगायला कशाला पाहिजे. आता जे मी पुरावे तुमच्या समोर ठेवले उलट तुम्हीच त्यांना, तुम्ही मला असं वाटतं पत्रकारच आहात तर तुम्हीच उलट विचारायला पाहिजे, तुम्ही 2 वर्ष का लपवली बातमी तुमच्याकडे. इंट्रोगेशनला त्यांना जावंच लागणार भाऊ, त्यांना सुट्टी नाही. सोशल मीडियावर टाकली, त्याचा सोर्स काय सांगावा लागेल, सोर्स जरी सांगितला त्याची ऑथेंटिसिटी चेक करावी लागेल. तुम्ही तो पब्लिक डोमेन मध्ये टाकलात तर पब्लिक डोमेन जेव्हा कोर्टमध्ये केस चालू आहे, कॉन्स्टिट्युशनरी केस होते, जेव्हा कोर्टामध्ये कंटेम्प्ट होऊ नये असं तुम्ही काय बघितलं का, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावंच लागणार आहे. भाऊ तुम्ही लक्षात घ्या, हा कायदा आहे, कायद्यातून कोणच सुटणार नाही, मीही नाही आणि तेही नाही. आणि सत्ता असल्यामुळे म्हणजे 2019ला जेव्हा सत्ता होती, हा व्हिडिओ जेव्हा बाहेर निघाला म्हणजे तेव्हा सगळी सत्ता केंद्र त्यांच्याकडे होती. उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते, म्हणजे तुम्ही गैरफायदा घेतला का तेव्हा, असा अर्थ होतो का.